नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आष्टा ईश्वरपूर रस्त्यावर 2 वाहनांची धडक. आष्टा ईश्वरपूर रस्त्यावरील डायमंड हॉटेल समोर 6 जून रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास एका प्रवासी वाहनाची आणि मालवाहू ट्रकची धडक झाली. या अपघातात शिक्षक व शिक्षिकेसह 2 जण गंभीर जखमी झाले असून 3 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर 13 दिवसांनी म्हणजेच 19 जून रोजी आष्टा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या अपघातात संतोष श्रीकांत चौगले वय 42 राहणार ब्रह्मनाळ तालुका पलूस आणि त्यांच्या पत्नी संचिता हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांच्या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी सोमनाथ अनिल गुरव वय 27, खुशबू शौकत पटेल आणि साथी दिलीप मोहिते हे किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष चौगले हे आपल्या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी आणि कुटुंबियांसह एका प्रवासी मोटारीतून क्रमांक KA11A5870 गणपतीपुळे येथे सहलीसाठी गेले होते. परत येत असताना आष्टा ईश्वरपूर रस्त्यावर डायमंड हॉटेलजवळ चालक सागर काशीनाथ बेडगे राहणार मणे राजुरी यांनी पुढे चाललेल्या मालवाहू ट्रकला क्रमांक MH10DT 309 पाठीमागून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक दिली. या अपघातात संतोष चौगले आणि त्यांच्या पत्नी संचिता चौगले यांना गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता चालक सागर बेडगे घटनास्थळावरून पळून गेला. वाहनामध्ये इतरही अनेक लहान मुले आणि विद्यार्थी प्रवास करत होते. ते सर्वजण या अपघातातून सुखरूप बचावले. अपघातात संतोष चौगले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यावस्थ होती. उपचारानंतर प्रकृती सुधारणा झाल्यानंतर त्यांनी 19 जून रोजी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित चालक सागर बेडगे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.